नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण वीकली करंट अफेअर म्हणजेच 9 ते 16 मार्च 2026च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण एकूण 30 प्रश्न घेतलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर आजचा आपला पहिला प्रश्न, तर सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यावर एकूण किती रुपयांच्या कर्जाचा बोजा असल्याचे समोर आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, एकूण 11 लाख कोटी रुपयांचा. किती? तर 11 लाख कोटी. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर महाराष्ट्र राज्यावरील कर्जाचा बोजा सातत्याने वाढत असून ताज्या अर्थसंकल्पीय आकडेवारीनुसार हे कर्ज 11,02,654 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाल्याचे समोर आले आहे. आणि या वाढत्या कर्जभारामुळे राज्यातील प्रत्येक नागरिकावर सुमारे 85,278 रुपयांच्या कर्जाचा बोजा पडल्या असल्याचे आर्थिक विश्लेषणामधून दिसून येत आहे. तर विद्यार्थ्यांनो, याबाबतची अधिक माहिती आपण पाहून घेऊया. तर कर्जाची स्थिती, तर चालू आर्थिक वर्षामध्ये राज्याचे कर्ज 9.32 लाख कोटी रुपये होते. मात्र आगामी कालावधीसाठी ते 11.03 लाख कोटी रुपयांच्या पुढे जाण्याचा अंदाज अर्थसंकल्पीय विश्लेषणामधून वर्तवण्यात आलेला आहे. आणि वाढीचे कारणे, तर मोठ्या पायाभूत सुविधांचे प्रकल्प व विविध कल्याणकारी योजनांसाठी सरकारला मोठ्या प्रमाणावर कर्ज घ्यावे लागत आहे, ज्यामुळे राज्यावरील कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. तर याचा परिणाम, तर राज्याच्या अर्थव्यवस्थेवर कर्जाचा ताण वाढल्यामुळे आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. यानंतर दुसरा प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो, लोकसभेमध्ये कोणत्या पदाधिकाऱ्याविरुद्ध नुकताच अविश्वास ठराव मांडण्यात आला? तर याचे योग्य उत्तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरुद्ध. तर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर लोकसभेमध्ये अलीकडेच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात विरोधी पक्षांच्या खासदारांनी अविश्वासाचा ठराव मांडला आहे. आणि या ठरावाशी संबंधित महत्त्वाचे तपशील आपण पाहून घेऊयात. तर ठराव मांडणारे, तर विरोधी पक्षांच्या, तर इंडिया आघाडीतील सुमारे 118 खासदारांच्या स्वाक्षरीने हा प्रस्ताव लोकसभा सचिवालयामध्ये सादर करण्यात आला, कारण लोकसभा अध्यक्षांवर पक्षपातीपणाचा आरोप विरोधकांनी केलेला आहे. तर विशेषतः विरोधी पक्षनेत्यांना सभागृहामध्ये पुरेसे बोलू न देणे आणि सत्ताधारी पक्षांची बाजू घेणे असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. यानंतर तिसरा प्रश्न, T20 विश्वचषक विजयानंतर BCCIने खेळाडूंसाठी एकूण किती कोटींच्या बक्षिसाची मोठी घोषणा केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, एकूण 131 कोटी. किती? तर 131 कोटी. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर T20 विश्वचषक 2026 मधील विजयानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय संघासाठी 131 कोटी रुपयांच्या रोख बक्षिसाची घोषणा केली आहे. आणि हे बक्षीस केवळ खेळाडूंसाठीच नाही, तर स्पोर्ट्स स्टाफ, प्रशिक्षण आणि निवडकर्त्यांसाठीही आहे. आणि ही रक्कम त्यांना ICC कडून मिळालेल्या बक्षीस रकमेव्यतिरिक्त दिली जाणार आहे. यानंतर चौथा प्रश्न, तर महाराष्ट्र सरकारने महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रसूती रजा किती दिवसांपर्यंत वाढवली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 180 दिवसांपर्यंत वाढवली आहे. तर महाराष्ट्र सरकारने महिला शासकीय कर्मचाऱ्यांसाठी प्रसूती रजा 180 दिवसांपर्यंत म्हणजेच एकूण 6 महिन्यांपर्यंत वाढवली आहे. आणि या रजेव्यतिरिक्त आवश्यक असल्यास प्रसूती रजा संपल्यानंतर कमाल 1 वर्षापर्यंत वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय अर्धवेतनी रजा घेण्याची सुविधाही शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हा निर्णय महिला कर्मचाऱ्यांना कुटुंब आणि कार्यालयीन कामकाजामध्ये समतोल राखण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 5वा. तर महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनची निवडणूक कोणत्या तारखेला होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 24 मार्च 2026 या तारखेला होणार आहे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलची निवडणूक 24 मार्च 2026 रोजी होणार आहे. आणि या निवडणुकीसाठी मतदानाची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असणार आहे. आणि या निवडणुकीचे महत्त्वाचे टप्पे आपण पाहून घेऊयात. तर मतदान तारीख 24 मार्च 2026 आहे. आणि निकाल, तर मतदानानंतर साधारण 15 दिवसांमध्ये निकाल अपेक्षित ठेवण्यात आला आहे.
आणि याची व्याप्ती, तर ही निवडणूक महाराष्ट्र, गोवा, दादर, नगर हवेली आणि दमण दीव या प्रदेशांतील सर्व न्यायालयांमध्ये पार पडणार आहे. उमेदवार, तर या निवडणुकीमध्ये एकूण 155 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 6वा, तर इराण-इस्रायल युद्धामुळे आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या क्षेत्राला सध्या गॅस तुटवड्याची झळ बसत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कमर्शियल एलपीजीला, म्हणजेच व्यावसायिक गॅसला झळ बसत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इराण-इस्रायल युद्धामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या एलपीजी आणि सीएनजी गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झालेला असून त्याचा सर्वाधिक फटका खालील क्षेत्रांना बसत आहे. म्हणजेच कोणते क्षेत्र आहेत ते, तर हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसाय. तर मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकमधील व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला आहे आणि मुंबई सुमारे 20% हॉटेल्स गॅस नसल्यामुळे बंद झालेली असून परिस्थिती सुधारली नाही तर ही संख्या 50% पर्यंत जाण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. यानंतर 7वा प्रश्न, महिला कर्मचाऱ्यांसाठी कोणती नवीन सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कम अर्ली गो अर्ली. ही कोणती? तर कम अर्ली गो अर्ली. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर जागतिक महिला दिनाचे म्हणजेच 8 मार्च 2026 ला औचित्य साधून महाराष्ट्र सरकारने मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी लवकर या लवकर जा म्हणजेच कम अर्ली गो अर्ली ही नवीन सवलत योजना जाहीर केली आहे. यानंतर 8वा प्रश्न पाहून घेऊयात आपण. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर का बंदी घालण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मानसिक आरोग्य जपण्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्य सरकार अशा प्रकारच्या निर्बंधावर गंभीरपणे विचार करत आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्च 2026 मध्ये एका कार्यक्रमामध्ये स्पष्ट केले आहे की सोशल मीडियाच्या मुलांवरील वाढत्या दुष्परिणामामुळे सरकार काही ठोस उपाययोजना करण्याचा विचार करत आहे. आणि इतर राज्यांची स्थिती काय आहे? तर कर्नाटक सरकारने अलीकडे 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याची घोषणा केली आणि महाराष्ट्र सरकार सध्या अशाच प्रकारच्या जागतिक आणि राष्ट्रीय धोरणांचा अभ्यास करण्यासाठी एक टास्क फोर्स स्थापन करण्याच्या तयारीमध्ये आहे. यानंतर 9वा प्रश्न, नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधानपदी कोणाची निवड निश्चित झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बालेंद्र शहा. कोण? तर बालेंद्र शहा. तर विद्यार्थी मित्रांनो, नेपाळमध्ये मार्च 2026 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बालेंद्र शहा, ज्यांना बालेन या नावानेही ओळखले जाते, तर यांची नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून निवड निश्चित करण्यात आली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, या निवडीशी संबंधित आपण महत्त्वाचे तपशील पाहून घेऊयात. तर ऐतिहासिक विजय, तर 35 वर्षीय बालेंद्र शहा यांच्या राष्ट्रीय स्वातंत्र्य पक्षाने 275 सदस्यांच्या प्रतिनिधी सभेमध्ये 182 पेक्षा जास्त जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवले आहे. आणि विक्रमी कामगिरी, तर बालेंद्र शहा यांनी माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांचा त्यांच्याच झापा 5 या बालेकिल्ल्यामध्ये जवळपास 50,000 मतांच्या फरकाने पराभव केला आहे. आणि याची पार्श्वभूमी, तर राजकारणामध्ये येण्यापूर्वी बालेन शहा एक प्रसिद्ध रॅपर आणि स्ट्रक्चरल इंजिनियर होते. तर त्यांनी 2022 ते 2026 या काळामध्ये काठमांडूचे 15वे महापौर म्हणून देखील काम पाहिले आहे. यानंतर 10वा प्रश्न, तर मुंबईतील कशाला मार्च 2026 मध्ये बॉम्बने उडवण्याची धमकी ईमेलद्वारे मिळाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे विधान भवनला, म्हणजेच विधिमंडळाला. तर विद्यार्थी मित्रांनो, मार्च 2026 मध्ये मुंबईतील महाराष्ट्र विधान भवन आणि इतर काही महत्त्वाच्या ठिकाणांना ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. आणि या घटनेचे मुख्य तपशील देखील आपण पाहूयात. तर लक्ष्य केलेली ठिकाणे कोणती आहेत? तर मुख्यत्वे दक्षिण मुंबईतील विधान भवन संकुल आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे हायकोर्ट, मुंबई मेट्रो व बँकांना या ईमेलमध्ये लक्ष्य करण्यात आलेले आहे. आणि या विद्यार्थी मित्रांनो, या घटनेची वेळ, तर हा धमकीचा ईमेल गुरुवारी 12 मार्च 2026 रोजी सकाळी 6:57 विधिमंडळाच्या अधिकृत ईमेल आयडी वर प्राप्त झाला. आणि याची पार्श्वभूमी, तर त्यावेळी विधान भवनामध्ये राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते, ज्यामुळे मुख्यमंत्री, मंत्री आणि अनेक आमदार तेथे उपस्थित देखील होते. यानंतर 11वा प्रश्न,
रत्नागिरी जिल्ह्याला 12 मार्च 2026 रोजी भूकंपाचा किती तीव्रतेचा धक्का बसला? तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी 2.8 रिश्टरचा. किती तर 2.8 रिश्टर. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर 12 मार्च 2026 रोजी रत्नागिरी जिल्ह्याला 2.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. तर या भूकंपाबाबतची आपण अधिक माहिती देखील पाहून घेऊयात. तर वेळ तर हा भूकंप रात्री 8:19 नोंदवण्यात आला आहे आणि याचा केंद्रबिंदू तर भूकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरी शहरापासून साधारण 10 किलोमीटर अंतरावर अक्षांश 16.92 उत्तर आणि रेखांश 73.44 पूर्व जमिनीखाली 10 किलोमीटर खोलीवर होता. तर याचा परिणाम काय झाला तर हा धक्का सौम्य असल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही. मात्र रत्नागिरी शहर आणि चांदेराईसारख्या आसपासच्या परिसरातील नागरिक भीतीपोटी काही काळ घराबाहेर आले होते. यानंतर विद्यार्थ्यांनो 12वा प्रश्न. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील क्रीडा संबंधांना 2026 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी एकूण 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. किती तर 100 वर्ष. तर विद्यार्थी मित्रांनो याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील क्रीडा संबंधांना 2026 मध्ये 100 वर्ष म्हणजेच एक शतक पूर्ण होत आहे. आणि ऐतिहासिक सुरुवात तर या संबंधांची सुरुवात 1926 मध्ये भारतीय लष्कराच्या हॉकी संघाने न्यूझीलंडचा दौरा केला तेव्हा झाली होती. तर याचा शताब्दी वर्ष तर 2026 हे वर्ष या दोन्ही देशांमधील क्रीडा सहकार्याचे 100वे वर्ष म्हणून साजरे केले जातात, ज्या अंतर्गत भारत न्यूझीलंड शताब्दी क्रीडा सहकार्य कार्यक्रम राबवण्याची योजना आखत आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो 13वा प्रश्न. तर संयुक्त राष्ट्रांनी कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून नुकतेच घोषित केले आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी 2026 हे वर्ष म्हणजेच यंदाचे वर्ष. तर विद्यार्थी मित्रांनो संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणजेच इंटरनॅशनल इयर ऑफ दी वुमन्स फार्मर 2026 म्हणून घोषित केले आहे. तर हा निर्णय जागतिक कृषी अन्न सुरक्षा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये महिलांच्या महत्त्वपूर्ण परंतु अनेकदा दुर्लक्षित योगदानाची दखल घेण्यासाठी घेण्यात आला. तर महत्त्वाचे मुद्दे पाहून घेऊयात. तर याचा उद्देश आहे महिला शेतकऱ्यांच्या समस्या, जमिनीचे हक्क, बाजारपेठेमध्ये प्रवेश आणि तंत्रज्ञान दूर करणे व त्यांना सक्षम करणे. आणि याची पार्श्वभूमी आहे विकसनशील देशांमध्ये अन्न उत्पादनामध्ये महिलांचा 60 ते 80% वाटा आहे आणि याची घोषणा तर हा ठराव संयुक्त राष्ट्र महासभेने स्वीकारलेला आहे. यानंतर 14वा प्रश्न. केंद्रीय मंत्रिमंडळाने तामिळनाडूतील कोणत्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मोठा दर्जा देण्यास मंजुरी दिली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी मदुराई विमानतळ. कशाला तर मदुराई विमानतळ. तर विद्यार्थी मित्रांनो याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर केंद्रीय मंत्रिमंडळाने तामिळनाडूतील मदुराई विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित करण्यास मंजुरी दिली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 10 मार्च 2026 रोजी झालेल्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला आणि या निर्णयाशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहून घेऊयात. तर याचा उद्देश आहे दक्षिण तामिळनाडूमध्ये पर्यटन, तीर्थयात्रा आणि विशेषतः प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर आणि व्यापाराला चालना देणे हा या निर्णयाचा मुख्य उद्देश आहे. यानंतर 15वा प्रश्न. जल महोत्सव 2026 चे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या तारखेला केले आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन ए 11 मार्च 2026 या तारखेला केले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 11 मार्च 2026 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे जल महोत्सव 2026 या कार्यक्रमाचे उद्घाटन केले आणि या कार्यक्रमाचे काही महत्त्वाचे तपशील देखील आपण खालीलप्रमाणे सविस्तर पाहूयात. तर उद्घाटन तारीख आहे 11 मार्च 2026, ठिकाण आहे विज्ञान भवन नवी दिल्ली आणि या मोहिमेचा कालावधी तर हा महोत्सव 8 मार्च ते 22 मार्च 2026 या कालावधीमध्ये देशभर साजरा करण्यात येत आहे आणि याचा उद्देश आहे जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागामध्ये जल व्यवस्थापनामध्ये समुदायाचा सहभाग वाढवणे व जलसंधारणाबद्दल जागरूकता निर्माण करणे. यानंतर 16वा प्रश्न.
तर भारत सरकारने जनऔषधी केंद्राची संख्या मार्च 2027 पर्यंत एकूण किती करण्याचे मोठे उद्दिष्ट ठेवले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, एकूण 25,000. किती? तर 25,000. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारत सरकारने मार्च 2027 पर्यंत देशभरातील प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रांची संख्या 25,000 पर्यंत वाढवण्याचे मोठे उद्दिष्ट ठेवले आहे. आणि या योजनेचा उद्देश सामान्यांना स्वस्त दरामध्ये दर्जेदार जेनेरिक औषधे उपलब्ध करून देणे असा आहे. आणि लक्ष्य वर्ष मार्च 2027 एकूण केंद्रे 25,000 आहेत. आणि याचे उद्दिष्ट आहे परवडणाऱ्या आरोग्य सेवा आणि स्वस्त औषधे उपलब्ध करून देणे. आणि विद्यार्थ्यांनो, 17वा प्रश्न, तर सिप्रीच्या ताज्या अहवालानुसार शस्त्रास्त्राच्या आयातीमध्ये आपल्या भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, आपल्या भारताचा लागतो 2रा क्रमांक. कितवा क्रमांक? तर 2रा. तर विद्यार्थी मित्रांनो, सिप्रीच्या 2026च्या अहवालानुसार 2021 ते 2025 या कालावधीसाठी भारत हा जगातील 2ऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार देश आहे. आणि जागतिक शस्त्रास्त्र आयातीमध्ये आपल्या भारताचा हिस्सा 8.2% ते 8.3% इतका आहे. तर युक्रेन या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे 18वा. तर 1 एप्रिल 2026 पासून भारतीय लष्कराचे नवीन व्हाईस चीफ कोण बनणार आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ असे त्यांचे नाव आहे. सर्वांनी लक्षात ठेवा. याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर 1 एप्रिल 2026 पासून भारतीय लष्कराचे म्हणजेच इंडियन आर्मीचे नवीन व्हाईस चीफ म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ पदभार स्वीकारणार आहेत. आणि सध्या ते सदर्न कमांडचे कमांडर म्हणून कार्यरत आहेत. आणि ते लेफ्टनंट जनरल पी सिंग यांची जागा देखील घेणार आहेत. यानंतर मुख्य तपशील आपण पाहून घेऊयात. नियुक्ती लेफ्टनंट जनरल धीरज सेठ आणि पदभार तारीख 1 एप्रिल 2026. कोणाकडून पदभार ते घेणार आहे? तर लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र पाल सिंग यांच्याकडून. आणि हे नवीन बदल भारतीय लष्कराच्या वरिष्ठ नेतृत्वामध्ये विशेषतः सीमा सुरक्षा आणि ऑपरेशनल समन्वयासाठी महत्त्वपूर्ण मानले जात आहेत. यानंतर 19वा प्रश्न, आपल्या भारताचा 94वा आणि ईशान्य भारताचा पहिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपट्टू कोण बनला आहे? तर त्याचे नाव आहे मयंक चक्रवर्ती. काय नाव आहे त्याचे? तर मयंक चक्रवर्ती. म्हणजे योग्य उत्तर ऑप्शन बी हे असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारताचा 94वा आणि ईशान्य भारताचा पहिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर मयंक चक्रवर्ती हा बनला आहे. आणि आसामच्या या 16 वर्षीय खेळाडूने स्वीडनमध्ये पार पडलेल्या 8व्या GM टुर्नामेंटमध्ये आपले अंतिम ग्रँडमास्टर नॉर्म पूर्ण करून हा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. यानंतर 20वा प्रश्न, नवीन हज हाऊस कोणत्या शहरामध्ये उभारण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे खारघर, नवी मुंबईमध्ये. कोठे? तर नवी मुंबई, खारघर. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर नवीन हज हाऊस आपल्या महाराष्ट्रातील नवी मुंबईतील खारघर येथे उभारण्यात येणार आहे. आणि हे एक अत्याधुनिक ट्रान्झिट कम प्रशिक्षण केंद्र आहे. आणि भारतीय हज समितीने केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागासोबतच यासाठी सामंजस्य करार केलेला असून 225 कोटी रुपये खर्चून हे केंद्र उभारले जात आहे. तर महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण. तर ठिकाण खारघर, नवी मुंबई. उद्देश हज यात्रेकरूंसाठी राहण्याची व्यवस्था, प्रशिक्षण व इतर सुविधा. आणि याचा प्रकल्प, तर हा प्रकल्प मुंबईतील विद्यमान हज हाऊसच्या पलीकडे जाऊन सुधारित सुविधा पुरवेल. आणि हा प्रकल्प 2026च्या यात्रेच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. यानंतर 21वा प्रश्न, दिव्यांग कल्याण विभागाचे नाव बदलून आता काय करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, दिव्यांग सक्षमीकरण विभाग असे करण्यात आले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर राज्य सरकारने एका महत्त्वाचा निर्णय घेत दिव्यांग कल्याण विभागाचे नाव बदलून आता दिव्यांग सक्षमीकरण विभाग असे केलेले आहे. तर या बदलाबाबतची महत्त्वाची माहिती आपण पाहून घेऊयात. तर याचा उद्देश काय आहे? तर दिव्यांग व्यक्तींकडे पाहण्याचा दृष्टिकोन केवळ मदत किंवा कल्याण असा न राहता त्यांना हक्काने स्वावलंबी बनवणे आणि त्यांचे सर्वांगीण सक्षमीकरण करणे हा या नामांतराचा मुख्य उद्देश आहे.
तर पुनर्रचना तर केवळ नावच नाही तर या विभागाच्या कामकाजामध्ये अधिक परिणामकारकता आणण्यासाठी विभागाची संपूर्ण पुनर्रचना केली आहे आणि नवीन तंत्रज्ञान तर या विभागाच्या कामकाजामध्ये आता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश करून सेवा अधिक वेगवान करण्यात येणार आहेत. तर सचिव तर सध्या IAS अधिकारी तुकाराम मुंढे हे या विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत, ज्यांच्या पुढाकाराने हे बदल करण्यात आले आहेत. यानंतर पुढील प्रश्न 22वा. केंद्रीय कोळसा मंत्री जी किशन रेड्डी यांनी आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये 2 एकात्मिक कोळसा गॅसिफिकेशन प्लांटचे भूमिपूजन केले आहे? तर ऑप्शन बी चंद्रपूर भद्रावती. काय तर चंद्रपूर भद्रावती. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर केंद्रीय कोळसा मंत्री जी किशन रेड्डी यांनी आपल्या महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 2 एकात्मिक कोळसा गॅसिफिकेशन प्लांटचे भूमिपूजन केले आहे. आणि या प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत? तर स्थान तर हे दोन्ही प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती औद्योगिक क्षेत्रामध्ये उभारले जात आहे आणि कंपन्या तर ग्रेटा एनर्जी अँड मेटल प्रायव्हेट लिमिटेड आणि न्यू एरा क्लीनटेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या 2 खाजगी संस्थांद्वारे हे प्रकल्प राबवले जात आहे. तर याचा उद्देश काय आहे? तर कोळसा गॅसिफिकेशन मिशन अंतर्गत 2030 पर्यंत 100 दशलक्ष टन कोळशाचे गॅसिफिकेशन करण्याचे उद्दिष्ट असून याद्वारे युरिया, नैसर्गिक वायू व इथेनॉलची आयात कमी करण्यास मदत होणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 23वा. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभेमध्ये सक्तीच्या धर्मांतराच्या विरोधामध्ये कोणते नवीन विधेयक मांडण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 हे मांडण्यात आले आहे. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर महाराष्ट्र विधानसभेमध्ये सक्तीच्या धर्मांतराच्या विरोधामध्ये महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 मांडण्यात आले आहे आणि हे विधेयक गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी 13 मार्च 2026 रोजी विधानसभेमध्ये सादर केले. आणि या विधेयकातील प्रमुख तरतुदी आपण पाहून घेऊयात व नियम. तर शिक्षेची तरतूद तर बळजबरी, प्रलोभन किंवा फसवणुकीद्वारे धर्मांतर केल्या दोषींना 7 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. आणि अल्पसंख्याक व महिलांसाठी कडक नियम. जर धर्मांतर अल्पवयीन महिला, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीमध्ये व्यक्तीचे असेल तर शिक्षा 10 वर्षांपर्यंत वाढू शकते. तर पूर्वसूचना अनिवार्य करण्यात आल्या तर धर्मांतर करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला व धर्मांतर घडवून आणणाऱ्या संस्थेला जिल्हाधिकाऱ्याकडे 60 दिवस अगोदर लेखी नोटीस देणे अनिवार्य करण्यात आले आहे. तर तक्रारदार तर धर्मांतरित व्यक्तींचे आई वडील, भाऊ बहीण किंवा जवळचे नातेवाईक यांविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दाखल करू शकतात. यानंतर 24वा प्रश्न, आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या वाहनांसाठी परवाना अनिवार्य करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी प्रवासी ई रिक्षा आणि ई बाईक्स यांना. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. कशाला? तर प्रवासी ई रिक्षा व ई बाईक्स यांना. तर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने प्रवासी वाहतूक करणाऱ्या ई रिक्षा आणि ई बाईकसाठी परवाना अनिवार्य करण्याचा मोठा निर्णय घेतला. तर वाढत्या ई वाहनांच्या संख्येमुळे प्रवासी सुरक्षेसाठी हा नियम लागू करण्यात आला असून आता इलेक्ट्रिक रिक्षा व बाईकना RTO कडे नोंदणी करून परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यानंतर पुढील प्रश्न 25वा. तर विधान परिषदेमधील माहितीनुसार 2025 या वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती वाघांचा मृत्यू झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एकूण 41 वाघांचा मृत्यू झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, विधान परिषदेमध्ये मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार 2025 या वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 41 वाघांचा मृत्यू झाला, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेमध्ये दिलेली आहे. तर यापैकी बहुतांश मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाले असले तरी 8 वाघांचा अपघातामध्ये, 4 वाघांचा विजेचा धक्का बसल्याने आणि 1 वाघाची शिकार झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे आपण मुख्य तपशील पाहून घेऊयात. तर एकूण मृत्यू किती आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे? तर एकूण 41 मृत्यू आहेत आणि कालावधी 2025 वर्ष अखेरीपर्यंत. आणि याची कारणे काय आहेत? तर नैसर्गिक मृत्यू आहेत 28 वाघ,
तर अपघाती 8 वाघ आणि शिकार विद्युत प्रवाह एकूण 5 वाघ. आणि राष्ट्रीय आकडेवारी तर 2025 मध्ये देशामध्ये 166 वाघांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. यानंतर 26वा प्रश्न, तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा कालावधी कधीपर्यंत वाढवण्यात आला आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन डी 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा कालावधी एकूण वाढवून आता 31 मार्च 2026 पर्यंत केला आहे आणि या अभियानाचा उद्देश आहे ग्रामपंचायतींना अधिक सक्षम, स्वच्छ आणि हरित बनवणे असा. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांची अंमलबजावणी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी करण्यात येत आहे. यानंतर आपण महत्त्वाचे मुद्दे पाहून घेऊयात. तर नवीन मुदत तर 31 मार्च 2026 आहे आणि याचा उद्देश आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता वाढवणे. आणि फायदा तर घरफाळा आणि पाणीपट्टीमध्ये 50% सवलत देण्याचा मोठा निर्णय. यानंतर 27वा प्रश्न, ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा बळकट करण्यासाठी 8 ते 22 मार्च दरम्यान कोणत्या देशव्यापी कार्यक्रम राबवला जात आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन ए जल महोत्सव 2026 हा कार्यक्रम राबवला जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा बळकट करण्यासाठी 8 ते 22 मार्च 2026 दरम्यान जल महोत्सव हा देशव्यापी कार्यक्रम राबवला जात आहे आणि हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय महिला दिनापासून म्हणजेच 8 मार्च पासून सुरू होऊन जागतिक जल दिनापर्यंत म्हणजेच 22 मार्च पर्यंत चालेल. आणि या अंतर्गत ग्रामपंचायतींना पाणी पुरवठा योजना हस्तांतरित करणे आणि जल अर्पण उपक्रम राबवणे समाविष्ट करण्यात आले आहे. यानंतर 28वा प्रश्न, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज्यातील शाळांबाबत कोणता महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मराठी शिकवणे अनिवार्य केलेला आहे. काय तर मराठी शिकवणे अनिवार्य. याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मार्च 2026 मध्ये राज्यातील शाळांबाबत काही अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. तर त्यातील सर्वात प्रमुख निर्णय म्हणजे राज्यातील सर्व बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करणे हा मोठा निर्णय केला आहे. आणि त्यांनी जाहीर केलेले आहे की मुख्य निर्णय खालीलप्रमाणे, तर मराठी विषय सक्तीचा तर राज्यातील सर्व माध्यमांच्या इंग्रजी, हिंदी, गुजराती, उर्दू इत्यादी शाळांमध्ये आणि सर्व बोर्डांच्या म्हणजे CBSE, ICSE, IB आणि केम्ब्रिज शाळांमध्ये इयत्ता 1 ते 10वी पर्यंत मराठी भाषा शिकवणे अनिवार्य करण्यात आले आहे. तर मान्यता रद्द करण्याचा मोठा इशारा देखील त्यांनी सांगितला आहे. ज्या शाळांमध्ये मराठी विषय शिकवला जाणार नाही त्यांची मान्यता रद्द करण्याची कडक कारवाई सरकारकडून केली जाईल अशी घोषणा त्यांनी विधानसभेमध्ये केली आहे. यानंतर 29वा प्रश्न, मार्च 2026 मध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील रुग्णालयांचे नाव बदलून अजित पवार असे करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी बारामती पुणे या. काय तर बारामती पुणे. तर विद्यार्थी मित्रांनो, मार्च 2026 मध्ये महाराष्ट्र शासनाने पुणे जिल्ह्यातील बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न सर्वोपचार रुग्णालय आणि मेडद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे नाव बदलून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार असे करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. तर महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. मुद्दे सुरू ठिकाण बारामती, पुणे जिल्हा, संस्था शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आणि शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय मेडद. आणि निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारचा निर्णय आहे हा. आणि हे निर्णय बारामतीतील महत्त्वपूर्ण आरोग्य संस्थांना अजित पवारांचे नाव देण्यासाठी घेण्यात आले आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 30वा. तर विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद 2026 मार्च महिन्यामध्ये कोठे आयोजित करण्यात आली होती? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती. कोठे? तर नवी दिल्लीमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद म्हणजेच IMC 2026 ही नवी दिल्ली भारत येथे आयोजित करण्यात आली होती. आणि या परिषदेची काही प्रमुख वैशिष्ट्ये आपण पाहूयात.
कालावधी तर ही परिषद 7 ते 9 मार्च 2026 दरम्यान पार पडली आणि आयोजक तर ही परिषद भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद च्या अंतर्गत असलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया रिसर्च द्वारे आयोजित करण्यात आली होती. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रश्न 2 एक्स्ट्रा घेतलेले आहेत, 31 आणि 32. तर सौर ऊर्जा योजनेमध्ये देशामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर ते राज्य आहे आपले महाराष्ट्र राज्य. कोणते? तर महाराष्ट्र. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गतच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र राज्य 1,08,000हून अधिक घरगुती सौर ऊर्जा प्रकल्प बसवून देशामध्ये प्रथम क्रमांकावर आहे आणि मार्च 2026च्या माहितीनुसार या योजनेमध्ये उत्तर प्रदेश आणि गुजरात अनुक्रमे 2ऱ्या व 3ऱ्या क्रमांकावर आहेत. तर टीप पाहून घेऊयात. तर जर केवळ एकूण स्थापित सौर ऊर्जा क्षमतेचा विचार केला तर राजस्थान 18.7 गिगावॅट पेक्षा जास्त, तर हे राज्य देशामध्ये अव्वल आहे. मात्र नवीन सूर्यघर योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र सध्या आघाडीवर आहे. यानंतर 32वा आणि शेवटचा प्रश्न. तर 5व्यांदा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, स्मृती मानधनाला. कोणाला? तर स्मृती मानधना. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर स्मृती मानधना हिला 5व्यांदा वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला आहे. तर 15 मार्च 2026 रोजी दिल्लीमध्ये झालेल्या प्रतिष्ठेच्या BCCIच्या नमन पुरस्कार 2026 सोहळ्यामध्ये तिला हा बहुमान देण्यात आला आहे. तर मुख्य तपशील काय आहे? तर पुरस्कार BCCI सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू आणि विजयी खेळाडू. तर स्मृती मानधना सलग 5व्यांदा हा पुरस्कार मिळवून इतिहास रचला त्यांनी आणि कालावधी 2024-25 या मोसमातील तिच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी. आणि पुरुष पुरस्कार तर शुभमन गिलला पुरुष गटामध्ये सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पॉली उमरीगर पुरस्कार मान मिळाला आहे. आणि स्मृती मानधनाने या हंगामामध्ये 36 सामन्यांमध्ये 7 शतकांसह 1800हून अधिक धावा करून हा पुरस्कार जिंकला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलाय आणि हा प्रश्न आपण या वीकली करंट अफेअर मध्ये पाहिलाय. सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये सांगायचं आहे आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे देखील सर्वांनी सांगा. तर चला प्रश्न पाहूयात. तर आपल्या भारताचा 94वा आणि ईशान्य भारताचा पहिला ग्रँडमास्टर म्हणजेच बुद्धिबळपट्टू कोण बनला आहे? तर सर्वांनी योग्य उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा आणि जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.